हॅलो, हाय, नमस्कार. आज आम्ही आलोय नाशिकमध्ये. ॲक्चुअली आम्ही कालच रात्री आलो होतो नाशिकमध्ये आणि इथून आता आपण जातोय शिर्डीला. मस्त मोकळा रोड आहे, ट्रॅफिक नाहीये, वातावरण पण खूप छान आहे आणि आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे शिर्डीमध्ये. फायनली आम्ही पोहोचलोय शिर्डीला आणि तिथे गेल्यानंतर आम्ही लगेचच दर्शन घेतलं आणि साईबाबांच्या मूर्तीच्या ठिकाणी आम्ही थोडे फोटोज क्लिक करायला आलोय. त्यानंतर समोरच एक रेस्टॉरंट होतं साई अमृत नावाचं. तिथे आम्ही ब्रेकफास्टसाठी आलोय. छान सेटिंग अरेंजमेंट वगैरे मस्त होती. आम्ही इथे ऑर्डर केलंय चीज डोसा, त्यानंतर वडा उसळ आणि 2 मिसळ आम्ही ऑर्डर केले होते. खूप मस्त टेस्ट होती सगळ्याचीच. मस्त पोटभर नाश्ता झालाय आणि आता आपण जातोय वेट एन्जॉय वॉटर पार्कला, जे की साईबाबा मंदिरापासून अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्ही आमच्या बॅग्स वगैरे गाडीतच ठेवल्या आणि जेवढे रिक्वायर्ड आहे तेवढं सामान घेऊन आपण आतमध्ये जाणार आहोत आता. आम्ही आतमध्ये लगेचच तिकीट काउंटरच्या इकडे गेलो आणि वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती. आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागला तिकीटसाठी. एंट्री केल्यानंतर लगेचच आम्ही कपडे चेंज करून लॉकर वगैरे घेतलं आणि त्यामध्ये आमच्या बॅग्स ठेवल्या. आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळे राईड्स ट्राय करायला आणि खूप मस्ती करायला. तुम्ही समर वेकेशन कसं एन्जॉय केलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. ही एक अमेझिंग राईड आम्ही ट्राय केली. सोनूला यायचं नव्हतं यात, पण मी तिला जबरदस्ती घेऊन गेलो आणि त्यानंतर तिला पण खूप मजा आली. मग आम्ही ही राईड 2 वेळा ट्राय केली. त्या राईड नंतर आम्ही बऱ्याच राईड ट्राय केल्या आणि खूप मजा आली राईड ट्राय करायला. नीरू मोस्टली पाण्याला घाबरत नाही, बट मी खूप सांभाळून राहते पाण्यापासून. बट मी इथे त्याच्यासोबत जाऊन सगळ्या राईड ट्राय केल्या. इथे एक ग्रुप आला होता, त्यांनी एक छान स्टंट शो परफॉर्म केला. त्यानंतर आम्ही थोडे फोटोज क्लिक केले आणि घरी निघालो. घरी आल्यावर आम्ही मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आज आहे डे 2 नाशिकमध्ये आणि आम्ही सकाळी शॉपिंग करायला निघालो. आज माझ्या काकांचा बर्थडे आहे, सो त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट आणायला निघालो आणि नीरू इथे ॲज ऑलवेज मोबाईलमध्ये बिझी आहे. आम्ही ज्या शॉपमध्ये आलो होतो तिथे छान छान असे एस्थेटिक कर्टन्स, फर्निचर आणि पिलोज पण मस्त होते. अधिक महिना चालू आहे तर जावायला तर शॉपिंग करून दिलीच पाहिजे. किती खुश आहे बघा हा. आम्ही मम्मी पप्पांसोबत इकडे आलोय नाशिकच्या सिटी सेंट्रल मॉलमध्ये आणि नीरूची शॉपिंग इथे सुरू झाली आहे. त्याने हे 2 शर्ट सिलेक्ट केलेत त्याच्यासाठी. मी शॉपिंग करेन आणि माझी बायको मागे राहील असं होऊच शकत नाही. तिने पण इथे कुर्तीज ट्राय केल्या खूप साऱ्या, त्यातल्या त्यात तिला ही एक आवडली. बघूयात आता ही तरी कुर्ती ती घेते का. 1 तास फिरवल्यानंतर हिने एक कुर्ती सिलेक्ट केले. ही नुसतीच मला एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये फिरवते. आता याला कोण सांगेल मुलींना किती वेळ लागतो शॉपिंगला. इथे तरी काय आवडते की नाही तुला? अजून किती चालवणार आहेस? आता कुठे घेऊन चालली आहेस तू? तू फक्त माझ्या मागे यायचं काम कर रे. कशी दादागिरी करते बघितलं माझ्यावर. या चपलांच्या दुकाना एवढ्या चपला आहेत घरी सोनू तुझ्या. आहेत त्या तर वापर आधी, मग नवीन बघ. ऐकलं बाबा एकदाची, ठेवली हातातली चप्पल. अरे दुसरी उचलली हिने तर. संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही रेडी झालो आणि आता आम्ही निघतोय काकांच्या फ्लॅटवर जायला. तिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. इथे आल्यावर सगळे रेडी होऊन बसले होते. ह्या सगळ्या माझ्या बहिणी, वहिनी आणि सगळ्या काकू आहेत. हा किचनचा एरिया आहे आणि खूप सुंदर इंटेरियर केलंय काकांनी. या दोघी चिल्ले पिल्ले यांची मस्ती चालू आहे पूर्ण घरात. सिमी आणि ध्रुवी माझ्या भाच्या आहेत त्या. नीरूला आणि मला इतकं आवडलं हे इंटेरियर, खूप जास्त आवडलं आम्हाला आणि होप सो आमचं पण घर लवकरच होईल. हा असा घराचा बाहेर हायवेचा व्ह्यू आहे. आणि आता इथे आजी काकांना औक्षण करून ओवाळून घेते आणि हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स सगळे बर्थडेसाठी आलेत.
इकडे यांनी हे पॉपर आणलं होतं फोडण्यासाठी, बट हा कधीपासून ट्राय करतोय ते फुटतच नाही आहे. हा सेकंड ट्राय आहे, हा पण फेल गेला. त्यानंतर माझे पप्पा आता ट्राय करतायत. इथे फुल कॉमेडी चालू आहे घरात. यांचं आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्यात कसं करायचं आहे, काय करायचं आहे. फायनली हा फुटलेला आहे. केक कट करून झाल्यानंतर आम्ही इथे गेम्स खेळायला स्टार्ट केलं आणि खूप मजा आली. आम्ही बरेच गेम खेळले. नीरू आणि मी पण आता इथे गेम खेळणार आहे. लेट्स सी कोण जिंकतंय. अँड फायनली मी जिंकलेली आहे, नीरू हरलाय. काय नाही, चिटिंग करून जिंकते आणि खुश होते. दिस इज हाऊ वी एंडेड अवर डे विथ फुल ऑफ मस्ती. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, डे 3 इन नाशिक. बाय. हॅलो, वेलकम टू डे 3 इन नाशिक. आज घरी पुरी, आमच्या खानदेशची स्पेशल आमटी आणि आमरसचा बेत आहे. धोंड्याच्या महिन्यानिमित्त जावयांसाठी स्पेशल जेवण बनवलंय आणि आमरस पुरी तर नीरूची फेवरेट डिश आहे. मी मम्मीला विचारलं काय ग धोंड्याचं डेकोरेशनचं काय आहे, तर तिने मलाच कामाला लावलं आणि मला डेकोरेशन करायला सांगितलं. त्यानंतर सगळ्यांनी आम्हाला वाण दिलं. असे काही कार्यक्रम असल्यावर घरचे जेव्हा फॅमिली मेंबर्स आणि कझन्स एकत्र येतात तेव्हा खूप मस्त धमाल येते. हे सगळं आवरल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही नाशिकच्या स्वामीनारायण टेम्पल मध्ये गेलो. खूप छान वाईब्स असतात स्वामीनारायण टेम्पलच्या. आम्ही पुण्यालाही याआधी स्वामीनारायण टेम्पलला व्हिजिट केलंय आणि मला तर खूप आवडतं. मंदिराच्या प्रत्येक मूर्तीचं एवढं सुंदर काम आहे की ते बघूनच मन प्रसन्न होतं. बघा ना, काय सुंदर मंदिर आहे आणि एवढी शांतता मंदिराशिवाय अजून कुठेच मिळेल. या मूर्तींचं काम एवढं सुंदर आहे की या मूर्ती जिवंत असल्यासारख्या वाटतात. मंदिरातून निघाल्यानंतर आम्हाला हे फ्रेश लिचीज दिसले. नीरूला लिचीज खूप आवडतात. मँगो नंतर त्याचं फेवरेट फ्रूट आहे. आता ऍक्च्युली आम्ही घरी जायला निघणार होतो, पण बघा ना यार, वातावरण काय मस्त झालंय. एवढं छान वातावरण सोडून कसंच जाऊ शकतो. आणि थोड्याच वेळात मस्त पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर गरमागरम चहा तर हवाच. माझ्या बायकोने मस्त गरमागरम चहा बनवून आणला आणि या वातावरणात चहा, आहा. मग काय, अशा वातावरणात चहावर थोडीच थांबणार होतो. मस्त पनीर टिक्काचा बेत केलाय आम्ही. माझे सासरे बुवा तर A1 शेफ आहेत. असं काय बनवायचं झालं की सगळ्यात आधी ते रेडी असतात. मस्त गॅलरीमध्येच आम्ही तंदूर लावला आणि पनीर टिक्का एन्जॉय केला. या तुम्ही पण खायला. पहिला पाऊस पडल्यानंतर तुम्ही कसा एन्जॉय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. माहेरी मस्त 4 दिवस एन्जॉय करून आता आम्ही निघालोय घरी जायला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.